आता एक महत्त्वाची बातमी समोर येते, सविस्तर पाहूयात। गोदावरी नदीमध्ये बुडालेल्या 6 मुलांपैकी एकाचा मृतदेह शोधून काढण्यात यश आलेलं आहे। उर्वरित 5 मुलांना शोधण्यासाठी सध्या शोध मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे। तेलंगणा पोलीस मच्छीमार बांधवांच्या सहाय्यानं शोध मोहीम राबवली जाते। काल तेलंगणा राज्यामधील अंबडपल्ली या ठिकाणी 8 मुलं ही पोहायला गेलेली होती। 2 मुलं सुखरूपरित्या बाहेर आली। 6 पैकी 5 अजूनही बेपत्ता आहेत अशी माहिती मिळते। कटारमचे डीएसपी राम मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील पथक तसंच इतर मदतीनं काल रात्रीपासून सतत शोध मोहीम ही सुरू आहे। मनीष रक्षमवार आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। मनीष, खरं तर कालपासून ही शोध मोहीम सुरू आहे आणि 6 मुलांपैकी एकाचा मृतदेह हे शोधून काढण्यात यश आलंय। ऋतुजा, काल सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास घडलेली घटना आहे आणि गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागामधील ही वृद्ध घटना आहे। गोदावरी नदीच्या पात्रामध्ये आंघोळीसाठी 8 युवक गेले होते। त्यामधील 2 युवकांना वाचवण्यात स्थानिकांना यश आलं होतं आणि 6 मुले जी होती ती पाण्यात बुडालेली होती आणि हे सायंकाळी सुमारे 6:30 वाजता सुमारास घडल्यामुळे शोध मोहीम आणि बचाव पथकाला खूप त्यामध्ये प्रॉब्लेम येत होते। अंबडपल्ली येथील गोदावरी नदीच्या पात्रात हे युवक बुडालेले होते आणि महत्वाचा विषय म्हणजे सर्व युवक हे 20 वर्षाखालीलच आहेत। त्याच्यामध्ये 20 वर्षावरील कोणीच नाही आणि जे बेपत्ता झालेले मुलं होते त्यामध्ये पत्ती मधुसूदन हा 15 वर्षाचा आहे, पत्ती मनोज हा 13 वर्षाचा आहे, कर्नाडा सागर 14 वर्षाचा आहे आणि तोगरी रक्षित हा 11 वर्षाचा आणि पांडू 18 वर्षाचा आणि राहुल 19 वर्षाचा असे हे 6 युवक होते। त्या युवकामधून फक्त आता तोगरी रक्षित हा जो मुलगा आहे 19 वर्षाचा त्याचा मृतदेह मिळालेला आहे आणि महत्वाचा विषय म्हणजे त्या ठिकाणी पूर्ण वातावरण जे आहे ते पूर्ण काळं पिढवणारे वातावरण आहे। लोकांचा आक्रोश आहे आणि त्यामध्ये कटारचे डीएसपी राम मोहन रेड्डी हे आपल्या पथकासह तिथे तळ ठोकून आहेत। रात्री उशिरा झाल्यामुळे थोडासा शोध मोहिमेचा त्यांना प्रॉब्लेम येत होता, परंतु आता युद्ध पातळीवर त्यांचा शोध मोहीम सुरू आहे। ऋतुजा, अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।